त्याचा चांगला अधिकारी चौकशी करत होता. त्याचं नाव नितीन ठाकरे. तो असा घरापर्यंत पोहोचला अटक करायला. आणि त्याला फोन सुरू झाले. मला आता त्या राजकारणात शिरायचं नाही. फोन कोणाचे होते, कोणी केले, काय केले. पण अध्यक्ष महोदय त्याच्या घराखालनं म्हणजे त्या आकाच्या घराखालनं त्याला गाडी परत फिरवायला लावली. आकाच्या घराखालनं त्याला गाडी परत फिरायला लावली आणि त्याची पुढच्या 24 तासामध्ये बदली करण्यात आली. हा बदलीचा पेपर. पण मगरुरी कुठे दिसते? बदली झाली जगाला माहित नाही, नितीन ठाकरेला माहित नाही. पण आकाच्या स्टेटसवरती हा बदलीचा पेपर आला. हा बघा स्टेटस. काय निरोप द्यायचा याच्यातनं स्टेटसवरनं आकाला? अरे हमारे नाच को मत बघ, भेज देंगे. आजही पोलीस स्टेशन आधारला लागत नाही. म्हणजे त्यांनी तंगड्या तोडल्या 2014 साली, मर्डर केला 2020 साली. सगळे पुरावे आता ते कुठल्या महाराष्ट्रात राहतोय आपण साहेब? न्याय मिळणार की नाही? का सभागृहात फक्त आम्ही आरडाओरड करायची? हे सगळे पुरावे, सगळे 164 हे सगळं आपल्याकडे पाठवते अध्यक्ष महोदय. आपण द्या कोणाला द्यायचे आहे. पण माझी आपल्याला विनंती आहे, मला एकच मुलगी आहे. मला माझ्या तुम्हाला पण मुलगी आहे. अनेक जणांना मुली असतील. त्या मुली भीक मागतात, भीक न्यायाची भीक मागतात अध्यक्ष महोदय. त्याच्या बायकोच्या घरी मी गेलो होतो. 90चे 5 गुण पास झाल्यावर म्हणजे त्याच्या घरी खिशातनं पैसे काढले. म्हटलं रखो. म्हणाले तुम्हारी भीख नहीं चाहिए हमको. अगर तुम्हारे में दम है, तुमने तो कभी तुम्हारा मुंह नहीं खोला साहब. मुंह खोलो. हमको देखना है तुम अगर संतोष देशमुख के बारे में बात कर सकते हैं तो क्या जमीन तुम्हारा आदमी नहीं था? इस शर्मेने माझी मान खाली घातली. जेव्हा त्या पोरींकडे मी बघितलं तेव्हा माझ्याचा बाप जागा झाला की साला आपण काय करतोय यार. आणि म्हणून मी आज बोलतोय अध्यक्ष महोदय, न्यायाची अपेक्षा आहे. असं करू नका. केवळ राजकीय वर्ध असतंय. म्हणून जर या महाराष्ट्रात खून पडणार असतील तर महाराष्ट्राचे संस्कार आणि संस्कृती मला कधी माफ करणार नाही. अध्यक्ष महोदय काय चाललंय? जमिनीची बायको फिरते न्याय मागत. महादेव मुंडेची बायको फिरते. कोण होता महादेव मुंडे? काय त्याचा गुन्हा? महादेव मुंडे हा छोटा माणूस परळी शहरामध्ये जमिनीचा व्यवसाय करायचा. छोटी जमीन घ्यायची, थोडी दिवस ठेवायची, चांगला भाव आला की टाकायची. छोटा माणूस. त्याने एक जमीन घेतली. ती जमीन घेतली त्यांनी काय रकमेला घेतली पण त्याला भाव मिळाला 650 रुपये. आणि 12 गुंठ्याची जमीन होती. 12 गुंठे. फार मोठी नाही, 12 गुंठे. त्याला कोणाला घ्यायची जमीन सोड. तो म्हणाला 1800 रुपये सोडतो. बरोबर आहे ना साहेब? काय चुकीचं नाही ना माझं? ती जमीन त्याला सांगितली शाण्या 800 रुपयात पाहिजे. किती रुपयात? तो म्हणाला मला साहेब 800 रुपयात कसं देणार? मला लॉस आहे. मी खड्ड्यात जाईन. माझे पैसे लागले पाहिजे. तो पण लागला. साहेब 8 दिवसानंतर खेळ खतम. तहसीलदार कार्यालयाच्या बाजूला महादेव मुंडेची बॉडी सापडली. आता याचा टर्न कुठे? हे सगळं चालू असताना आका बीड मधला आका आणि बाळा बांगर हे नाव देतो ना रेकॉर्ड. हे दोघं गाडीतून जात होते आणि आकाला फोन आला. आकाला फोन आला. आकाने म्हणजे त्या बाळा बांगरने ओळखलं ही चर्चा महादेव मुंडेबद्दल चालू आहे. आका म्हणाला फोनवरती, अरे बेटा काळजी करू नको, 2 दिवसात करतो. 2 दिवसात करतो.
आणि 2 2 दिवसात दिवसात केलं केलं. महादेव मुंडे गायब. ह्याची याची चर्चा चर्चा बाळा बाळा बांगरने बांगरने 2-3 2-3 ठिकाणी ठिकाणी केली. केली. बाळा बाळा बांगरला बांगरला एसपीने एसपीने बोलून घेतलं ठाकूरनी. अरे बाळा बाळा येडा येडा का का खुळा तू म्हणाले म्हणाले, तुझं तुझं काम काम व्हायचं व्हायचं याच्यात. याच्यात. ते फोनवर फोनवर जे जे तू ऐकलं ते ऐकलंच नाही असं सांग. 2 दिवसांनी बाळाला कोणी बोलून घेतलं आकाने. आणि आकाने एका पिशवीमध्ये एक मासाचा तुकडा आणि रक्त, साखळलेलं रक्त दाखवलं. म्हणाले हे महादेव मुंडेची विकेट काढली. अध्यक्ष महोदय हे सगळं बाळाने जाऊन तेव्हा एसपी ठाकूरला सांगितलं साहेब असं असं झालंय. हे सगळं घडताना त्या बाळावरती 7 केसेस पडल्या आणि बाळा पळाला. हे मी का सांगतो अध्यक्ष महोदय, काल आसावरीने म्हणजे तिची पत्नी, त्याची पत्नी महादेवची ज्ञानेश्वरी हिने विश्वासात केलं, तुम्ही लाडक्या बहिणींना 1500 रुपये देता की त्याच्या कुंकवाची किंमत देताय का तुम्ही त्यांना? उपकार केल्यासारखे. त्या कुंकवासाठी रडतात तुमच्याकडे, भीक मागतायत, बांगड्या फुटल्यात, पण तुम्ही त्यांना न्याय देऊ शकत नाही. कारण का तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यातला आका प्रोटेक्ट करायचा. आका का तुमचे आर्थिक हितसंबंध ते आकाशी जोडलेले आहेत. अध्यक्ष महोदय हा आका एवढा बाप आहे. आसावरीने काल नाव घेतलंय, आपल्या ज्ञानेश्वरीने काल नाव घेतलंय. का अजून पोलीस कारवाई करत नाहीत? महादेव मुंडेला न्याय कधी मिळणार? त्याच्या घरीच परिस्थिती आहे. आम्ही त्याच्याकडे गेलो होतो. ती बिचारी बाई, मला माहित नाही भगिनी आमची. अध्यक्ष महोदय मी तुम्हाला सांगतो, अशी झाली बिचारी, अशी हाडाची काढ झाली विचार करून करून, रडून रडून. तिचा भाऊ मला खाली सांगतो, साहेब काहीतरी करावं, तिला खायला लावा. साहेब ती जेवतच नाही. म्हणजे झाले 2 वर्ष. 2 वर्षानंतर सुद्धा ती न्यायासाठी लढत असेल, ती कुलसुमा न्यायासाठी लढत असेल, तर ह्या खऱ्या जिजाऊच्या लेकी आहेत, ज्या व्यवस्थेविरुद्ध उभा राहत आहेत, व्यवस्थेला आव्हान देत आहेत आणि तुम्हा सगळ्यांसमोर प्रश्न विचारतायत की माझ्या कुंकवाला तुम्ही न्याय देणार की नाही? माझ्या फुटलेल्या बांगड्या या तुम्हाला दिसत नाही का? माझा सरकारला प्रश्न आहे. ज्ञानेश्वरीला न्याय कधी देणार ते एकदा सभागृहात सांगा. अशा कितीतरी ज्ञानेश्वरी बीडमध्ये फिरतात. किती मला आमचे दस सांगतील. सगळ्या समाजातले अनेक तरुण, अनेक लोक कुठल्या फर्नेस फेमस आहे बीड मधलं, कुठल्या फर्नेस मधलं गायब झाले हेच कळलं नाही. 150च्या लोकांचा आता पत्ताच नाहीये. म्हणजे तिथे तर काही वेगळंच राज्य आहे. अध्यक्ष महोदय मी विषय फरफटत घेत नाही. ही ज्ञानेश्वरी जी आहे तिला न्याय देण्याचा प्रयत्न या सरकारने केला. अध्यक्ष महोदय मस्साजोगला संतोष देशमुखची हत्या झाली. सरकारने चांगलं केलं आणि माझं मत अनेक राजकीय शक्ती काम करत असताना देखील सरकारची भूमिका बरी राहिली आणि त्याच्यामुळे बीड मधला सर्वात मोठा आका आज जेलमध्ये आहे. पण अध्यक्ष महोदय संशयाची सुई फिरते माझ्या माहितीनुसार, आणि जे मला त्यांच्या कुटुंबियांकडनं समजलं, आकाचा मोकोका काढण्याचा प्रयत्न होत होता. या अत्यंत जबाबदारीने मी या विधानसभेत स्टेटमेंट करतोय. आकाचा मोकोका काढण्याचा प्रयत्न होत होता. कदम साहेब, आकाचा मोकोका